माणसाचं जीवन आहे. पाणी स्वच्छ असेल तर आरोग्य चांगलं राहील आणि म्हणून बाबा हरदेवसिंगजी महाराज यांच्या प्रेरणेतून आज गौरीपाडा परिसरामध्ये स्वच्छ जल स्वच्छ मन हे अभियान आम्ही राबवत आहोत. याचा एकच उद्देश आहे, पाणी स्वच्छ राहावे, जनतेला चांगले पाणी मिळावे, असं स्पष्ट प्रतिपादन बाबा हरदेवसिंगजी महाराज या संस्थेचे संयोजक जगन्नाथ म्हात्रे महाराज यांनी केलं. ते ज्येष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते श्री शांताराम तांगडकर यांना गौरीपाडा परिसरात तलावाजवळ प्रचंड जनतेच्या उपस्थितीत मुलाखत देताना बोलत होते. यावेळी प्रसिद्ध समाजसेवक अर्जुनदादा म्हात्रेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्या किल्ले दुर्गाडीवरून राजा शिव छत्रपतींनी स्वराज्याचा हुंकार दिला ती कल्याणची पवित्र भूमी आपण आलेलो आहोत गौरीपाडा परिसरामध्ये. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बाबा हरदेवसिंगजी महाराजांच्या सौजन्याने या ठिकाणी अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय. स्वच्छ जल अभियान, स्वच्छ जल स्वच्छ मन, अशा प्रकारचं अभियान राबवलं जातं. तर भारत काय सांगाल आपण याबद्दल? आज संपूर्ण भारत देशामध्ये संत निरंकारी मिशनतर्फे प्रोजेक्ट अमृतच्या अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन हा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांनी दिलेला उपक्रम आहे. याच्या अंतर्गत जेवढ्या वॉटर बॉडीत पाण्याचे स्रोत आहेत, नदी, तलाव किंवा समुद्र किनारे किंवा छोटे मोठे सरोवर जे आहेत, या सर्व पाण्याचे स्रोत आहेत ते स्वच्छ करण्याचं अभियान भारतवर्षामध्ये चालू केलेलं आहे. आणि हा लोकांपर्यंत संदेश दिला की पाणी हे मनुष्याचं जीवन आहे आणि ते पाणी स्वच्छ राहिलं तर मनुष्याचं जीवन स्वच्छ राहील, निरोगी राहील. आणि म्हणून हे प्रत्येक पाण्याचे स्रोतांची साफसफाई करण्याचा विडा हा संत निरंकारी मिशनतर्फे घेण्यात आलेला आहे. हा स्वच्छ जल स्वच्छ मन आज शासनाने भारत देशामध्ये 1500च्या अधिक ठिकाणी हा प्रोजेक्ट राबवला जात आहे. आणि संपूर्ण जे गंगा किनारे असो, जेवढ्या नद्या आहेत त्या नद्यांची पात्र असो, हे स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे. बोला धन्यवाद.